हॅलो, वेलकम टू अवर ब्लॉग. तर मी रुद्रांशला घ्यायला त्याच्या स्कूलमध्ये गेले होते. रुद्रांशला स्कूलला जायला फार आवडते आणि तो रोज असाच खुश असतो आणि तो मला बघितल्या सांगायला सुरुवात करतो की आज आई स्कूलमध्ये काय काय केले, कोणत्या कोणत्या पोयम शिकल्या आणि काय अजून न्यू शिकले. तो लगेच मला सांगायला चालू करतो. मग ते झाल्यानंतर आम्ही घरी आलो. मग काय रुद्रांशी मस्ती चालूच झाली. मग तो फ्रेश झाला आणि त्याला खूप भूक लागली होती. तर मी प्लेट घेत होते तोपर्यंत तो पझलसोबत खेळत होता. आज त्याची फेवरेट बिर्याणी केली होती. घरात आल्याला त्याला वास आला आणि त्याने चालू केली, आई आज तू बिर्याणी बनवली आहे ना. मग त्याने ती बिर्याणी स्वतःच्या हाताने खाल्ली आणि तो झोपला. आता कृष्ण जन्माष्टमी येत आहे, तर मला रुद्रांसाठी कस्टमाइज ड्रेस बनवायचा होता. त्यासाठी मी माझ्या एका फ्रेंडसोबत तुळशीबागेत गेले. पहिल्यांदा तर आम्ही तुळशीबागेच्या बॅक साईडला असलेल्या फॅब्रिक वर्ड तिथे गेलो आणि मला रुद्रांसाठी व्हाईट ड्रेस बनवायचा होता. त्यासाठी आम्ही एक प्लेन व्हाईट कपडा घेतला आणि अजून एक व्हाईट फॅब्रिक विथ टिकली असे 2 फॅब्रिक घेतले. मग तिथेच आम्ही तुळशीबागेमध्ये फिरलो. मग आम्ही गेलो रविवार पेठेमध्ये, कारण ड्रेससाठी काही लेस घ्यायच्या होत्या आणि जी पगडी बनवायची त्यासाठी काही सामान घ्यायचे होते. तर स्टेट येऊन तुम्हाला पण बघायचं असेल की रुद्रांसाठी कसा कस्टमाइज ड्रेस तयार झाला आहे तर सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच ड्रेसचा पण ब्लॉग अपलोड करेल. अँड थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय.